तर या रक्षाबंधन तुम्ही कसं सेलिब्रेट करणार? हा मेहंदी कलर माझा फेवरेट आहे. मला तर पैठणी हवी आहे. नमस्कार, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की रक्षाबंधन येत आहे. तर चला जरतारीच्या स्टाफला विचारूयात की ते रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करतात. तर आम्हाला माहीत पडलंय की तुम्ही भाऊ बहीण आहात. तर या रक्षाबंधन तुम्ही कसं सेलिब्रेट करणार आणि तुम्हाला कोणती साडी त्यांना द्यायला आवडेल या रक्षाबंधनला आणि तुम्हाला कोणती साडी हवी आहे त्यांच्याकडून? मला हिला बनारसी साडी द्यायला आवडेल, कारण की हिची हाईट कमी असल्यामुळे तिला बनारसी खूप छान वाटेल. त्यामुळे बनारसी तिला आपण बनारसी द्यायची आपण या वर्षी मी ठरवलेलं आहे फायनल. मला तर पैठणी हवी आहे. सुंदर दिसते महाराष्ट्रीयन पद्धती की ही तू मला पैठणीच द्यायची आहे. नाही नाही नाही, तुला बनारस द्यायची वर्षी. नाही मला तुझी हाईट कमी मला- असल्यामुळे तुला बनारसच छान वाटेल. मला पैठणी हवी आहे. तर तुम्ही सगळे बघितलं असंच असते हे भाऊ बहिणीचं बॉन्ड. या रक्षाबंधन तुला तुझ्या भावाकडून काय गिफ्ट हवं आहे आणि तू तो दिवस तुझ्या भावासोबत कसं सेलिब्रेट करते? मला तो जे गिफ्ट देईल ते मला खूप आवडेल आणि त्या दिवशी मी पूर्ण दिवस त्यांच्यासोबतच असते आणि आम्ही एकत्र येऊन खूप मजा करतो त्या दिवशी. आणि या रक्षाबंधनला तुम्हाला कोणती साडी तुमचा भाऊ तुम्हाला देईल तर तुम्हाला आवडेल? हीच कलर तुम्हाला का आवडते? मॅम हा मेहंदी कलर माझा फेवरेट आहे आणि माझ्याकडं पोरामध्ये एकही साडी नाही. मला या लहरिया पॅटर्नमध्ये साडी हवी होती म्हणून मी ही चूज केली. काका, तुम्ही रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करता? बहीण घरी येते आणि आमचं आपलं सालाबाजाप्रमाणे राखी बांधून घेतो. राखी बांधून त्यांना गिफ्ट वगैरे साडी वगैरे काय असेल ते आपल्या ऐपतीप्रमाणे आम्ही देतो.